नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। अहिल्यानगर शहरात अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या आरोपींकडून 1,17,500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई। सोमनाथ गारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गॅस टाक्यांमधून रिफिलिंग करणाऱ्या ठिकाणांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुनील पवार, शाहीद शेख, गणेश धोत्रे यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर शहरामध्ये माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। तसेच यावेळी अरविंद वसंत वाघमारे वय 25 वर्षे राहणार संजयनगर काटवण खंडोबा असे असल्याचे सांगितले। तसेच या आरोपींकडे 1,17,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता HP गॅस कंपनीच्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस टाक्यांमधून चारचाकी वाहनांमध्ये रिफिलिंग करताना ज्वलनशील पदार्थांबाबत पुरेशी काळजी न घेता स्वतःचे व इतरांचे जीवितास धोका होईल अशा धोकादायक पद्धतीने ठेवून विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा नं 121/2026 भारतीय न्याय संहिता कलम 125, 287, 288 सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 37 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे। सदरची कारवाई ही सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।